नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी अधिकाधिक शेतकरी जोडण्यासाठी पंतप्रधानांनी केलं लोकसहभागाचं आवाहन. स्टार्टअप इंडिया अभियानामुळे असंख्य रोजगार उपलब्ध होण्याची पंतप्रधानांची ग्वाही. तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान उंचावणं हे स्मार्ट सिटी व्यवस्थेचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वीकारला मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार. संसदेच्या आगामी अधिवेशनात येणार ग्राहक संरक्षण कायद्याची सुधारित आवृत्ती. नोवाक जोकोविचनं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुषांच्या एकेरीचं अजिंक्यपद. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि अंतिम T20 सामनाही भारतानं जिंकला. मानांकनात भारत पहिल्या स्थानावर. पाहूया सविस्तर वृत्त. येत्या 4 तारखेपासून आंध्र प्रदेशात होणारं आंतरराष्ट्रीय हवाई संचलन म्हणजे जागतिक लष्करी सामर्थ्याचा भारतीय लष्कराशी ताळमेळ साधण्याची सुवर्ण संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात जनतेशी आज त्यांनी संवाद साधला, तेव्हा अनेक विषयांचा परामर्श त्यांनी घेतला. विश्व की सैन्य शक्ति और हमारी सैन्य शक्ति के बीच तालमेल का एक प्रयास है, एक जॉइंट एक्सरसाइज है, बहुत बड़ा अवसर है. भारत जैसे देश के लिए ये बहुत महत्वपूर्ण है. कृषी व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी येत्या 2 वर्षात देशभरातल्या किमान 50% शेतकऱ्यांना जोडून घेण्याकरता व्यापक जनसहभाग आवश्यक असल्याचं ते म्हणाले. खादी हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की खादी उद्योगात लवकरच फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. रेल्वे मंत्रालय, पोलीस, नाविक दल, उत्तराखंडचं पोस्ट खातं आणि अनेक सरकारी खाती खादी व्यवसायाला उत्तेजन देण्याकरता विशेष प्रयत्न करणार आहेत. खादी या एका शब्दात भारताचं स्वातंत्र्य, संस्कृती आणि अहिंसेचं महान तत्व सामावलेलं आहे. स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशात असंख्य रोजगार उपलब्ध होतील. ही योजना केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला लागू नसल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मेरे प्यारे नौजवानों, आपने तो कमाल कर दिया. जब स्टार्टअप का कार्यक्रम 16 जनवरी को हुआ, सारे देश के नौजवानों में नई ऊर्जा, नई चेतना, नया उमंग, नया उत्साह मैंने अनुभव किया. आईटी के आसपास का स्टार्टअप तो एक छोटा सा हिस्सा है. जीवन विशाल है, आवश्यकता अनंत है. स्टार्टअप भी अनगिनत अवसरों को लेकर के आता है. स्वच्छता अभियानाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवण्याची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. अब सौंदर्य के साथ भी जुड़ रही है. बहुत सालों तक हम गंदगी के खिलाफ नाराजगी व्यक्त करते रहे, लेकिन गंदगी नहीं हटी. अब देशवासियों ने गंदगी की चर्चा छोड़ स्वच्छता की चर्चा शुरू की है और स्वच्छता का काम कहीं न कहीं कुछ न कुछ चल ही रहा है. येत्या 5 तारखेला गुवाहाटीमध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत असून त्यामध्ये सार्क देशांचे हजारो खेळाडू भाग घेणार आहेत. सार्क देशांबरोबर आपले संबंध अधिक दृढ करण्याकरता ही सुसंधी असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी राष्ट्राशी मनमोकळा संवाद साधण्याचा मन की बात या कार्यक्रमाचा आजचा हा 16वा भाग. आता यापुढे मन की बात हा कार्यक्रम 8190881908 या मोबाईल क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर नागरिकांना केव्हाही ऐकता येईल. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून सेवांना पारदर्शक आणि किफायतशीर बनवण्याची व्यवस्था करणं म्हणजे स्मार्ट सिटी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काकासाहेब गाडगीळ यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे इथं आयोजित कार्यक्रमात स्मार्ट सिटी या विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. स्मार्ट सिटी योजनेकडे संकुचित नजरेनं पाहू नका, असं आवाहन त्यांनी केलं. सर्व क्षेत्रात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून जीवनमान उंचावण्याचं काम स्मार्ट सिटी योजनेद्वारे केलं जाणार आहे आणि लोकसहभागातूनच ही योजना यशस्वी होऊ शकते, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार अनंत गाडगीळ यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्र आज वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वीकारली. पडसलगीकर 1982च्या तुकडीतल्या भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी आहेत. गेली काही वर्ष पडसलगीकर गुप्तचर विभागात कार्यरत होते. अहमद जावेद आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी पडसलगीकर यांची नियुक्ती 2.5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1986च्या ग्राहक संरक्षण कायद्याची सुधारित आवृत्ती मंजूर केली जाईल, असं केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं. भारतीय अन्न महामंडळाच्या औरंगाबाद इथल्या बैठकीला ते आज आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या सुधारित आवृत्तीनुसार ग्राहक खराब मालाची तक्रार कोणत्याही जिल्हा ग्राहक मंचात नोंदवू शकतील. त्याचप्रमाणे वकिलाची मदत न घेताही आपली स्वतःची बाजू मांडू शकतील, असंही त्यांनी सांगितलं. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी भारतीय मानक संस्थेचे नियम अधिक कडक करण्यात येतील, असंही पासवान यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईतल्या देवनार कचरा डेपोला लागलेली आग पूर्णतः नियंत्रणात आली नसली तरी आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचं प्रमाण कमी झालं असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 14 फायर इंजिन आणि पाण्याच्या 7 बंबांच्या सहाय्याने गेल्या 3 दिवसांपासून धुमसत असलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत असल्याची माहितीही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान खासदार किरीट सोमय्या यांनी आज देवनार कचरा डेपोला भेट देऊन सद्यस्थिती समजून घेतली. ही आग म्हणजे कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या कचरा घोटाळ्याचे फलित असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या संदर्भात त्यांनी शिवाजीनगर पोलीस चौकी आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करून दोषी असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि प्रदूषणविषयक समस्यांच्या सोडवणुकीबाबत आणि संभाव्य धोक्याबाबत आपण खरंच गंभीर आहोत का, ही चिंता आणि चिंतनाची बाब आहे. देशातला सर्वात जुना आणि सर्वात मोठा कचरा डेपो म्हणजे मुंबईतला देवनार कचरा डेपो. गेली अनेक वर्ष इथले नागरिक नाक मुठीत घेऊनच दिवस काढतायत. इथे कचरा टाकताना कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावरची शास्त्रशुद्ध प्रक्रिया ही घनकचरा व्यवस्थापनेची मूलभूत तत्व पाळली जात नाहीत. त्यामुळेच कचऱ्यातील सेंद्रिय घटकांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन विषारी वायूंचं उत्सर्जन होणं आणि छोट्या मोठ्या स्वरूपातल्या आगी लागणं इथं नित्याचंच झालंय. याच ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न आज 4थ्या दिवशीही सुरूच आहेत. आगीपासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे अनेक आरोग्यविषयक आणि प्रदूषणविषयक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी ठोस उपाययोजनांच्या अभावी इथला रहिवासी विषारी धूर संकटाच्या विळख्यात अडकतोय, हे धक्कादायक वास्तव आहे. हे बदलायचं असेल तर कचरा ही माझी समस्या नाही या मानसिकतेतून आपण प्रत्येकानं बाहेर पडायला हवं. आपणच निर्माण करत असलेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन ही आपलीच जबाबदारी आहे, हे आपण स्वीकारायला हवं. देवनारच्या घटनेनं घनकचऱ्याचं व्यवस्थापन ही समाज आणि प्रशासनानं गंभीरपणे घेण्याची बाब असल्याचं अधोरेखित केलंच आहे. देवनार कचरा डेपोतल्या घटनेची कारण मीमांसा आणि घनकचरा व्यवस्थापनातील समाज आणि प्रशासनाची जबाबदारी यावर चर्चा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन सल्लागार श्रीकृष्ण भागवत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. श्रीकृष्णजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. देवनारला कचरा डेपोमध्ये जी आग लागली 2-3 दिवस आटोक्यात प्रयत्न चालू आहेत. अग्निशमन दल असेल किंवा महापालिका असेल, आग आता आटोक्यात येते असं आपल्याला माहिती मिळालेली आहे. पण त्यामुळे जो धूर आणि धुकं जे झालं आणि ते प्रदूषण वाढलं, त्यामुळे अनेक नागरिकांच्या तब्येतीच्या समस्या आल्या. त्यानंतर पालिकेने 70 शाळा बंद ठेवल्या गेले 2-3 दिवस. इतका गंभीर हे झालेली आहे आणि हवेची जी गुणवत्ता आहे त्याची ती खूप खालावलेली आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे निष्कर्ष आलेले आहेत. मुळात ही आग लागण्याची कारण काय आणि अजूनही 2-3 दिवस या आगीवर आपल्याला नियंत्रण ठेवायला अजूनही यश काय आलं नाही, त्या प्रमाणात काय कारण मीमांसा असेल? मुख्यतः देवनार डेपोला जी आग लागलेली आहे त्याचे 3-4 कारणं आहेत. एक तर त्या ठिकाणी जे कचरा वेचक जातात ते काही वेळेला उपद्व्याप करतात, काही वगैरे लावतात बिडी काळी. दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर डबे घेऊन जातात कचऱ्याचे, त्या डब्यामध्ये कधी कधी भट्टीचा कोळसा म्हणा किंवा काही असे वस्तू असतात किंवा काही लोक समाजकंटक आग लावतात आणि ती कचरापेटी तशीच्या तशी उचलली जाते आणि मग ती डम्पिंगवर टाकली जाते. हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी
हे काही झालं नाही तर एवढा प्रचंड प्रमाणात जो कचरा पडतो आहे त्याच्यापासून मिथेन गॅस ही सारखी निघत असते. त्यामुळे उन्हाळ्यात हे काही न होता सुद्धा डम्पिंग ग्राउंडला आगी ह्या लागतातच. बरोबर. आणि ते वेळोवेळी प्रशासन त्याच्यावरती कारवाई करत असते. सर, मुळातच व्यापक विषय डम्पिंग ग्राउंडचा पण बघितलं. आपल्याकडे गोराई मुलुंड किंवा कांजूर मार्ग आणि मला वाटतं देवनार अशी 3 आपल्याकडे डम्पिंग ग्राउंड आहे. प्रत्येक डम्पिंग ग्राउंडचं एक आयुष्य असतं, म्हणतात 30 ते 35 वर्ष असतं. माझ्या मते देवनारच्याला कमी वर्ष राहिलेली आहेत. मुळात ही डम्पिंग ग्राउंड लोकवस्तीच्या जवळ नसावीत अशा एक संकेत आहे. पण आता वाढती लोकसंख्या आणि शहरं वाढत चालली त्यामुळे हे समस्या आणखीन येतात. या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीच लोकवस्ती असते त्यामुळे हा प्रश्न आणखीन बिकट होतोय. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला ही डम्पिंग स्टेशनं ही गावाच्या बाहेरच असायची होती आणि आहेत. पण लोकसंख्या ही एवढ्या लवकर वाढते आहे आणि लोकांचा जे दहामानीचा प्रकार आहे तो पण वाढतो आहे. त्यामुळे यूज अँड थ्रोचा कचरा जास्ती निर्माण होतो आहे. आणि पूर्वी मुंबईहून पुण्याला जाताना 2 नगरपालिका होत्या, मुंबई आणि पुणे. आता पाहायला गेलं तर ठाणा आहे, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर आहे, आता बदलापूर होऊ घातली आहे. म्हणजे ही जी वाढती जनसंख्या आहे ही कोणत्याही शहराला सामावून घेण्याची एक ताकद असते ती मुंबईची थोडक्यात संपलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना प्राथमिक सुखसोयी द्यायच्या म्हणजे लोकांनी स्वतःहून स्वतः जर नियंत्रण केलं तर प्रशासन काहीतरी करू शकेल. पण या ठिकाणी असं काही होताना दृष्टीपथात येत नाहीये. कारण सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे ओला सुका कचरा हा जागेवरच वेगळा गेला पाहिजे, तो अजून होत नाहीये. आणि कचऱ्यावर प्रक्रिया, ओल्या कचऱ्यावर खत आहे, बायोगॅस आहे आणि कोरडा कचरा विकणे आहे. आणि मग आपल्याला डम्पिंगची गरजच लागणार नाही ना. असं जर प्रत्येक लोकांनी केलं. आता आम्ही कल्याणला एक प्रयोग चालू केला, मुंबईमध्ये मी चालू केलेला होता की लोकांनी त्यांचा कचरा त्यांच्या घरामध्येच जिरवायचा आहे. आणि फक्त 10 ते 20% कचरा जो सुक्या कचऱ्यात जाणार नाही विकला किंवा जसं खत आणि बायोगॅस होणार नाही तेवढा कचरा मात्र डम्पिंगवर न्यायालयाला न्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये काही वावगं नाही किंवा त्याला काही धोका पण नाही आपल्याकडे. बघा सर, आपण जर बघितलं की मुंबईत दिवसाला 7025 जे काय कचऱ्याची हे आहे टन इतका कचरा आत्ता हे होतं, निर्माण होतं. 2025 पर्यंत 10,000 टन पर्यंत हे पोचणार आहे. मुळातच इतक्या वाढत्या प्रमाणात जर हे होत असेल तर ते संभाव्य धोके, आरोग्यविषयक समस्या असतील, पर्यावरण विषयक समस्या असतील, याकडे आणखीन गांभीर्याने व्यापकतेने बघायला पाहिजे असं नाही वाटत? गांभीर्याने बघायला पाहिजे आहे. अजूनही ते होत नाहीये हे आम्हाला मान्य आहे. डिसेंबर 2003 ही शेवटची तारीख सुप्रीम कोर्टाने यासाठी दिली होती. आमच्याकडून पण आम्ही लोकांना शिकवलं होतं, नागरिकांना शिक्षण दिलं, वर्कशॉप केले, सगळं काही केलं. पण ह्याची गंभीरता कोणी घेतली नाही. कचऱ्याला कचऱ्यासारखंच समजण्यात आलं म्हणून आजचं हे गंभीर चित्र उपस्थित झालं आहे. जर हे केलं असतं त्यावेळेला जसं मुंबईत आम्ही केलं होतं, 250 सोसायट्यांना आम्ही आमच्या आवाक्यात आणलेलं होतं, तिथनं कचरा जात नव्हता 575. आणि आता बघायला गेलं ते 250 राहिलेले आहे. म्हणजे हा कसला हे म्हणायचं द्योतक लोकांनी घेतलं नाही का, प्रशासन ते राबवलं नाही. तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने असतात. ज्या ठिकाणी निवडून आलेले, नियुक्त झालेले आणि नागरिक साथ देतील त्या ठिकाणी आमची कोणतीही योजना यशस्वी होते. पण ह्याच्यापैकी एक जरी बाळगळलं तरी मग योजना यशस्वी होत नाही. त्याचे दुष्परिणाम आत्तासारखे नागरिकांनाच भोगावे लागतात. बरं, कुठेतरी सर आता मुंबईसारख्या शहरात बघितलं की 60% आपल्याकडे झोपडपट्टी स्लम एरिया आहे, उरलेले 40% ज्या बिल्डिंग्स किंवा इतर हे आहेत. सोशो इकॉनॉमिक कॅटेगरीद्वारे सुद्धा कचरा निर्माण होतो. पर घरात जर आपण प्रत्येक घरात जर बघितलं त्याचं हे बदलतं. तर हा जो कुठेतरी असमतोल आहे आणि झोपडपट्ट्या वाढत आहेत आणि तिथे सुद्धा त्या जे कायदेशीर मान्यता नसलेल्या जर काही झोपडपट्ट्या असतात तिथेही आपली जी घनकचरा व्यवस्थापनाची मग त्या प्रशासनाची, स्थानिक प्रशासनाची काही टीम असेल ती तिथे पोहोचत नाही. आणि अजूनही आता आपण बघितलं की 35,000 व्यक्ती हे कचरा उचलण्याच्या ह्याच्यात, रॅक पिकर्स असतील किंवा इतर अनऑर्गनाइज आणि ऑर्गनाइज 800 वाहनं आता कचरा वाहून नेत आहेत. ही कपॅसिटी कशी वाढवायची, त्यासाठी बजेट ॲलोकेशन वाढवता येण्याची तरतूद आहे का? नाही, माझं तर म्हणणं असं आहे तरतूद आहे, वाढवता येईल, ठराव पास झाला येता येतील. पण हे का वाढवायचं? आपण कचरा डम्पिंगला जाऊ द्यायचा नाही हे जर ठरवलं आणि ह्या नियमाची अंमलबजावणी कडकपणे केली याला ₹1,00,000 दंड आहे, कैद आहे. मग हे अंमलबजावणी प्रभावीपणे जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टी पैसा खर्च करणे, शून्य कचरा करणे म्हणजे कचऱ्यावर होणारा खर्च शून्य होणे हा आहे मुळामध्ये. आणि आपण काय करतोय, कचरा पेट्या आणा, गाड्या आणा, मोठ्या आणा, मग रिपेअरचा खर्च म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च वाढत जातो. इकडे जर आपण गंभीरपणे पाहिलं तर खरं म्हणजे कचऱ्यावर होणारा खर्च शून्य कसा करता येईल आणि त्या दृष्टीने बजेट व्हावं. जिथे खर्च करायला पाहिजे तिथे तो खर्च होत नाहीये. उदाहरणार्थ काही प्रमाणात कामगार पाहिजे आहे, ठीक आहे, ओके, ते पाहिजे आहे. पण मोठ्या मशिनरी आणायच्या आणि त्याच्याद्वारे कचरा उचलायचा म्हणजे मोठ्या शाळा मशिनरी आवश्यक आहे, मी त्याच्या विरोधात नाही.
पण जर कचरा डम्पिंगला जाऊ दिला नाही तर मग त्याचा खर्च कमी होतो ना, तेवढे ट्रक लागणार नाहीत, तेवढं डिझेल वाचेल आपलं. बरोबर. आणि मोठ्या गाड्या काय लागतात, हे छोट्या घंट्या गाड्यांना मोठ्या टाकतात, मोठ्या डम्पिंगला जातात. बरोबर. म्हणजे हे दुष्टचक्र चालत राहतं. आणि तक्रारी अशा येतात की डबे वाढवा, गाड्या वाढवा, डबे वाढवा. हे बरोबर नाही. लोकांना सवयी लावा, सोच बदलू आणि त्याची कडक अंमलबजावणी आणि नियम बरोबर. केलेला आहे. आता आमच्याच नगरपालिकेने जो नियम केला आहे तो 2005 साली अधिनियम आम्ही बदललेला आहे, पण त्याची अंमलबजावणी अजून होत नाहीये, कारण शासनाच्या गॅझेटमध्ये त्याची मंजुरीच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे 8 ते 10 वर्ष जर ह्या कचऱ्याला लागल्या आणि कचऱ्याला कचऱ्यासारखं पाहायला लागले तर कचरा तुमचा एक दिवस नक्कीच कचरा करणार आहे. बरोबर आहे. कुठेतरी बघायचं फार आदर्श अशी गोष्ट आहे की असं म्हणतात की डम्पिंग ग्राउंडवर कचरा दिसलाच नाही पाहिजे, अशा प्रकारचं की त्याचं कदाचित वायूत रूपांतर किंवा आपण म्हणतो त्या गॅसमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, ते इतर प्रक्रिया व्हायला पाहिजे, खत निर्मिती व्हायला पाहिजे, एक आदर्श गोष्ट झाली. आता नागरिकांना अगदी आपल्याला तुम्ही काय सांगाल की म्हणजे रियूज आणि रिसायकल या बाबतीत आणि कुठेतरी रॅक पिकर जे असतात त्यांना इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी आणखीन काही प्रयत्न केले पाहिजेत का? आम्ही असे बरेचसे प्रयोग केले, पण सगळ्यात जो आम्ही एक मुंबईत राबवला की लोकांचा प्रशासनात सहभाग हा एक राबवला की ज्यांनी कचरा कमी होऊ शकतो आणि तो प्रभावीपणे होऊ शकतो. हो. कचरा वेचकांचा सहाय्य घ्यायचं आहे, कारण ते त्यांच्यात पोट भरत आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला तेवढा कचरा डम्पिंगला मग जाणार नाही, हो. म्हणून हे घ्यायचं आहे. आणि डम्पिंगला कचरा कमी कसा जाईल हेही प्रभावीपणे बघायचं आहे. हे जर आपण सगळं बघितलं तर नक्कीच कचऱ्यापासून फायदा आहे. बरोबर. आपला 2 टन कचऱ्यापासून 4 सिलेंडर बायोगॅस, हो. 200 किलो खत, आणि देर इज नो वेस्ट फ्रॉम वेस्ट. मग हे का करत नाही? आम्ही केलंय. 251 ठिकाणच्या वर नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात आलेलं आहे. पण ज्या ठिकाणी तिथे 20% लोक फक्त या बाबतीत काम करतात, 80% लोकांना याच्यात इंटरेस्ट नाही. आणि त्या 20% लोकांच्या आधारावर आम्ही माथेरानसारख्या शहरामध्ये एवढ्या उंचावर बायोगॅस नेलेला आहे. डॉक्टर कायनी जे एक उत्पन्न केलेलं आहे ते आपलं आहे, इंडियन आहे. फॉरेनला जायला कशाला पाहिजे? आपल्याकडे आहे ना भरपूर. आणि ते करून वापरा. दाखवलेलं आहे आणि आता. करून प्रॅक्टिकल आहे. माझ्या घरी मी स्वतःच्या केलेला आहे बरोबर. बायोगॅस. कुठेतरी प्रत्येकाची जबाबदारी आपण असं म्हणालात Yes, sir. तसं, आणि अनेक एस्लम ॲडॅप्शन स्कीम आहेत आणि प्रत्येकाने ऍक्टिव्हिटी समजून स्वतः हे केलं पाहिजे तरच हे वाढतं शहरीकरण आणि त्या उद्देशाने त्या अनुषंगाने होणारी जी वाढ आहे, कचऱ्यात वाढ की मॉल्स वाढलेत, रेस्टॉरंट वाढले आणि हा कचरा दिवसेंदिवस जास्त वाढतोय, त्याच्यावर आपल्याला आळा घालता येईल. आज आपण 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जगभरात दहशतवादाचा धोका वाढला असताना आणि पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्याला काही दिवसच उलटलेले असताना आज मध्य प्रदेशात पोलिसांनी 1000 किलो स्फोटकं जप्त केली. त्याचबरोबर 132 डिटोनेटर्सही पोलिसांनी हस्तगत केली असून 3 संशयितांना ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे. मध्य प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून याबाबत पुढचा तपासही सुरू आहे. चंद्रपूरला सुखी आणि समृद्ध करण्याकरता इथल्या इरई नदीचं रक्षण करणं आवश्यक असल्याचं मत मॅक्सेसे पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी आज चंद्रपूरमध्ये व्यक्त केलं. इथं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलपरिषद आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ही परिषद आणि हा मेळावा येत्या 4 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रसायन आणि खतमंत्री हंसराज अहिर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाचं पाणी साठवणं, छोटे छोटे बंधारे बांधणं, नदी नाले ओढे यांच्यासाठी असलेली जमीन इतर कामांसाठी न वापरणं अशी काही बंधनं आपण कसोशीनं पाळली तर पाण्याच्या दुर्भिक्षाला तोंड द्यावं लागणार नाही, असंही ते म्हणाले. या दृष्टीनं राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना उपयुक्त असल्याचंही राजेंद्र सिंग म्हणाले. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि इतरांना याची जाणीव करून द्यावी असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. मुंबईत गोरेगाव इथं आज प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा, मोटरसायकल आणि सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षी रस्ते अपघातात राज्यातल्या सुमारे 20,000 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची जाणीव ठेवत वाहतूक नियमांचं पालन करायला हवं असंही त्यांनी सांगितलं. या मोटरसायकल आणि सायकल रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचं वितरण आज रत्नागिरीत करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र बायकर, आमदार उदय सामंत, आमदार हुस्नबाबू खलिफे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यात सांस्कृतिक चळवळ वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, तसंच प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं विनोद तावडे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. यंदा प्रथमच या पुरस्कारांचं वितरण राजकीय नेत्यांच्या हातून न होता कलावंत आणि मान्यवरांच्या हस्ते झालं.
कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातल्या महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असते. विद्यापीठ अनुदान आयोगाला मिळणाऱ्या अनुदानातून अनेक नवीन उपक्रम राबवणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. B.A. चोपडे यांनी व्यक्त केलं. बीड जिल्ह्यात परळी इथं 2 दिवसांच्या 36व्या महाराष्ट्र राज्य अशासकीय प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्राध्यापकांनी इतर गोष्टींमध्ये गुंतून न पडता फक्त शिक्षण प्रक्रियेशी संलग्न राहावं असं आवाहन त्यांनी केलं. या अधिवेशनात राज्यभरातल्या 200हून अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले आहेत. नाशिकमधल्या 2 उद्योजकांनी वॉटर कूल्ड कॅपॅसिटर्स बनवण्याचा नाविन्यपूर्ण उद्योग सुरू केला. हा उद्योग यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानांतर्गत अशाच प्रकारची उद्यमशीलता वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सिन्नर MIDCमध्ये मारुती कुलकर्णी आणि प्रवीण मिरजकर यांनी वॉटर कूल्ड कॅपॅसिटर्स उत्पादन 12 वर्षांपूर्वी सुरू केलं. पोखरणमध्ये घेतलेल्या अणुचाचणीनंतर या चाचणीसाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे कॅपॅसिटर्स देण्यासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी मनाई केली होती. मारुती कुलकर्णी त्यावेळेस अणुचाचणीसाठी काम करणाऱ्या MRC कंपनीत काम करत होते. मात्र ही कंपनी काही दिवसातच बंद पडली. त्यानंतर याच कंपनीत काम करणारे प्रवीण मिरजकर यांना सोबत घेऊन त्यांनी 12 वर्षांपूर्वी रिस्की सेल्स कॅपॅसिटर ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या उत्पादनाला जागतिक मागणी आहे. रिस्की सेल्स कॅपॅसिटर कंपनीचं उत्पादन 48 देशात जातं. ह्या कंपनीमध्ये वॉटर कूल्ड कॅपॅसिटर्स तसेच एनर्जी स्टोरेज कॅपॅसिटर असे वेगवेगळे स्पेशल कॅपॅसिटर आम्ही तयार करतो आणि दोन्ही हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहेत. आणि याला ज्यावेळी उभं करताना 12 ते 15 लोकांवरती आम्ही ही कंपनी चालू केली आणि आजही 12 माणसंच आहेत आणि 3-3.5 कोटीचा टर्नओव्हर पासून आम्ही आज 7-7.5 कोटीपर्यंत टर्नओव्हर केला. वॉटर कूल्ड कॅपॅसिटर तयार करणाऱ्या जगातल्या बोटावर मोजता येणाऱ्या कंपन्यांमध्ये रिस्की सेल्स कॅपॅसिटर कंपनीचं नाव घेतलं जातं. मागणी असेल तेवढंच उत्पादन इथं घेतलं जातं. विशेष म्हणजे तुर्कस्तान आणि युक्रेनमधल्या कंपन्या फक्त भारतीय कॅपॅसिटर्सच वापरत आहेत. भारताला जागतिक स्तरावर उद्योगांचं महत्त्वाचं केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया अभियानाचा प्रारंभ केला आहे. परदेशी गुंतवणूक वाढवणं, उद्योग निर्मितीसाठीच्या परवानग्या कमी करणं यांसारखे प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहेत. याच धर्तीवर मेक इन महाराष्ट्र अभियानालाही चालना मिळत आहे. मेक इन इंडिया या अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईत येत्या 13 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मेक इन इंडिया सप्ताह आयोजित करण्यात आलाय. या मेक इन इंडिया अभियानामुळे देशात सध्या असलेल्या उद्योग जगताला ऊर्जितावस्था प्राप्त होईलच, तसंच नवउद्योजक निर्माण होण्याच्या आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं हे केंद्र सरकारचं दमदार पाऊल ठरेल यात शंका नाही. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगभरात कसा करता येईल यासाठी विचारविनिमय करण्याकरता 5व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संशोधन दिनाच्या निमित्तानं पुण्यात आज आयुर्वेद परिषद भरवण्यात आली होती. इंग्लंड, इटली, हॉलंड, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणारे तज्ज्ञ तसंच देशात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यात अनेक वर्ष काम करणारे वैद्य या परिषदेत सहभागी झाले होते. आयुर्वेदाचा इतिहास, आयुर्वेदाची उपयुक्तता तसंच या थोर शास्त्रापुढे असलेली आधुनिक काळातली आव्हानं याबाबत या परिषदेत सांगोपांग चर्चा झाली. दीर्घायू इंटरनॅशनल 125 या अंकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद सांगली संघानं मिळवलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात सांगली संघानं पुणे संघावर 2 गोल करत सामना जिंकला. यजमान औरंगाबाद संघाला 3ऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विजेत्या संघाला औरंगाबाद हॉकी संघटनेचे पदाधिकारी माजी आमदार श्रीकांत जोशी, पंकज भारसाखळे, उदय डोंगरे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि पदक देण्यात आलं. छत्तीसगड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल अशी माहिती हॉकी इंडियाचे सहसचिव मनोज मोरे यांनी दिली. अव्वल मानांकित नोवाक जोकोविचनं सर्बियाच्या अँडी मरेवर मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं.
पुरुष एकेरी गटात आज झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचनं मरेचा 6-1, 7-5 आणि 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयाबरोबरच जोकोविचनं रॉय एमर्सन्सच्या 6 ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणाऱ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. क्रिकेट T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज जिंकली. सिडनी इथं झालेल्या सामन्यातल्या विजयामुळे भारताला T20 मानांकनात प्रथम स्थान मिळालं आहे. सुरेश रैनानं विजयी चौकार मारत शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला हा सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी 198 धावांचं लक्ष्य घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी झळकावलेली अर्धशतकं आणि सुरेश रैनाच्या नाबाद 49 धावा या जोरावर भारतानं T20 मधल्या सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शेन वॉटसन सामनावीर तर विराट कोहली मालिकावीर ठरला. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 18, नागपूर 35-13, पुणे 34-13, औरंगाबाद 35-16, नाशिक 35-13, कोल्हापूर 33-19, रत्नागिरी 34-17, सोलापूर 36-18 आणि अमरावती कमाल 34 तर किमान 15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी अधिकाधिक शेतकरी जोडण्यासाठी पंतप्रधानांनी केलं लोकसहभागाचं आवाहन. स्टार्टअप इंडिया अभियानामुळे असंख्य रोजगार उपलब्ध होण्याची पंतप्रधानांची ग्वाही. तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान उंचावणं हे स्मार्ट सिटी व्यवस्थेचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वीकारला मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार. संसदेच्या आगामी अधिवेशनात येणार ग्राहक संरक्षण कायद्याची सुधारित आवृत्ती. नोवाक जोकोविचनं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुषांच्या एकेरीचं अजिंक्यपद. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि अंतिम T20 सामनाही भारतानं जिंकला. मानांकनात भारत पहिल्या स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.